ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल चॅनल। शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांचा वाढदिवस काल कामोठे येथे मोठ्या थाटात संपन्न झाला। गौरव पोरवाल हे साईबाबांचे परमभक्त आहेत व त्या दिवशी गुरुवार होता, म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी कामोठे सेक्टर 19 येथील साईबाबा मंदिराजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळेस त्यांच्या सहकाऱ्यांनी गौरव पोरवाल नावाचा भला मोठा केक आणला व तो केक कापण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री बाळाराम पाटील, माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, माजी नगरसेवक सखाराम पाटील, माजी नगरसेवक प्रमोद भगत, शेकापचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे, पंडित शेठ गोवारी, श्री अल्पेश माने, शिवसेना कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, सुरेश खरात, नितीन पगारे, अल्पेश माने, अर्जुन भालेराव, सचिन झंझणे तसेच गौरव पोरवाल यांचे अनेक मित्रपरिवार, अनेक उद्योजक आणि नातेवाईक उपस्थित होते। यावेळी सुरुवातीला मूकबधीर मुलांनी राष्ट्रगीताचे गायन केले। यावेळेस कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्री बाळाराम पाटील म्हणाले, एक धडाडीचा आणि उत्साही कार्यकर्ता म्हणून गौरव पोरवाल यांची ओळख आहे। गौरव पोरवाल हे नेहमी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात। त्यांच्या कार्याचा येत्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच फायदा होईल व येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत त्यांची नक्कीच नगरसेवक पदाची उमेदवारी पक्की समजली जाते। कामोठे शहराचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले 2-3 दिवस कामोठ्यामध्ये अनेकविध स्वरूपाचे कार्यक्रम चालू आहेत, समाजोपयोगी कार्यक्रम अनेक आहेत। मी मनापासून आपल्या माध्यमातून गौरव पोरवाल यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। एक अतिशय उत्साही आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून गौरव पोरवाल यांची ओळख आहे। त्यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा देत असताना जे उपक्रम या ठिकाणी त्यांनी केले ते निश्चितपणानं सामाजिकदृष्ट्या उपयुक्त असे होते आणि जी अपेक्षा, जी धारणा शेतकरी कामगार पक्षाची आहे की आपला कुठलाही कार्यक्रम असला तो समाजाच्या उपयुक्ततेचा असला पाहिजे, ते पथ्य त्यांनी पाळलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुकी करतो। शेतकरी कामगार पक्षामध्ये आमची परंपरा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं आमचं या ठिकाणी सूत्र आहे आणि त्या अंतर्गत निश्चितपणानं आम्ही तो विचार करू, हा विश्वास या ठिकाणी देतो। कारण शेवटी ज्या कारणासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी हवे असतात त्या दिशेनं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे आम्ही बघतो आणि निश्चितपणानं त्यांना संधी दिली जाईल। नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहत आहात 4K चॅनल। आज आमचे परम मित्र आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल साहेब यांचा आज इथे वाढदिवस आहे आणि इथे छोट्याखानी प्रोग्राम ठेवला, परंतु याला भरपूर गर्दी जमली आणि खूप गौरव साहेबांच्या मित्रांनी त्यांना आणि हितसंघाने त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते। तर गौरव साहेब, आपण काय सांगणार की आपल्या लोकांचं एवढं प्रेम आहे आपल्यावर आणि आपण एवढी छोटा कार्यक्रम ठेवला तरी पण खूप लोक आले, त्याबद्दल? गौरव जी, मैं आपको ये बोलना चाहूँगा कि ये छोटा कार्यक्रम और बड़ा कार्यक्रम ये आपके सोच के ऊपर निर्भर करता है, क्योंकि हमने, मुझे लगता है कि हमारे जो मेरे मित्र लोग हैं, अल्पेश माने जी, सचिन झंझने, नितिन पगारे और शेतकारी कामगार पक्ष के काफ़ी लोग इसमें सम्मिलित हैं, क्योंकि उन लोगों ने काफ़ी मेहनत की इस प्रोग्राम को करने के लिए। और मुझे ऐसा लगता है कि अगर सब लोग नहीं होते तो हमारा प्रोग्राम इतना सक्सेस नहीं हो सकता था। और सबसे पहले तो मैं आप लोगों का धन्यवाद देना चाहूँगा कि आप लोग हम लोगों को लोगों तक पहुँचाते हैं। मैं यही आप लोगों से चाहूँगा गौरव जी कि आप हमेशा हम लोगों को इसी तरीके से अच्छी तरह लोगों तक पहुँचाते रहें, जिससे कि हम लोगों की ज़्यादा से ज़्यादा सेवा कर सकें। मैं अपने जन्मदिवस पर एक चीज़ और आपको बोलना चाहूँगा कि आज मैंने एक तय किया है कि आज मैं चाह रहा हूँ कि कामोठे जो अगले 5 साल में ऐसा हो कि यहाँ पे कोई तकलीफ़ ही ना रहे। इट इज़ नॉट ए मैटर कि हम लोग जीत और हार के लिए काम नहीं कर रहे, हम लोगों का एक ही ध्येय है कि हम केवल जनता के लिए काम करना चाह रहे हैं। तो ये जन्मदिवस का मेरा सबसे बड़ा रेवोल्यूशन है कि हर एक आदमी कामोठे का खुश हो। साहेब, हे फक्त पदाधिकारीच नाही आहेत, तर ते कामोठे शहराचे कार्याध्यक्ष झाल्यापासून ते प्रत्येक कार्यक्रम भाग घेतात, प्रत्येक सणाचा भाग घेतात आणि प्रत्येक सामाजिक प्रश्नाचे ते मुद्दे उचलतात आणि त्याचे तर
गौरव साहब, ये इतनी आपको प्रेरणा कहाँ से मिलती है कि आप इतना कार्य करते हैं? ये मुझे प्रेरणा अपने जो मेरे आलोचक हैं उनकी वजह से मिलती है, क्योंकि जब भी हमारे आलोचक बढ़ते हैं तो मुझे ऐसा लगता है कि हमें और ज़्यादा से ज़्यादा पॉलिश काम करना चाहिए, जिससे कि लोगों को हम ऐसा रिप्रेजेंटेशन दे सकें कि हम बाकी लोगों से बेहतर हैं। गौरव सर, अभी कुछ दिन में पनवेल महानगर के इलेक्शन आने वाले हैं। सभी लोग चाहते हैं कि आप पनवेल महानगर में चुन के जाओ, इस बारे में आपका क्या ख्याल है? ये केवल और केवल आप लोग और जनता के ऊपर ही निर्भर करेगा, क्योंकि मैं देखता हूँ कि जनता कुछ झूठे वादों के चक्कर में कभी कभी विचलित हो जाती है। लेकिन मैं इस बार जनता से ये आह्वान करना चाहूँगा कि वो केवल और केवल उसको ही वोट करें जो उनका साथ दे सकें 5 के 5 साल, और उनकी हर एक तकलीफ में 24/7 खड़े रह सकें। क्योंकि जब भी हम जनता के जब भी हम लोग एक साथी बनते हैं, जब भी हम उनके लिए कहीं पे भी जाते हैं, कहीं पे भी हम मनोनीत होते हैं, तो उस पीरियड में हमारा जो ड्यूटी है वो पूरी तरीके से 24/7 हो सकता है। हम कभी भी जगाए जा सकते हैं, हमें कभी भी नींद से उठाया जा सकता है, हमें कभी भी कहीं पे भी बुलाया जा सकता है। तो उसके लिए हमेशा हमें रेडी रहना चाहिए। हमें ऐसा नहीं होना चाहिए कि हमने अगर जनता ने हमें चुन के दिया है तो 5 के 5 साल हम सो जाए, जनता की हमें बिल्कुल भी ख्याल नहीं। यावेळेस गौरव पोरवाल यांनी शुभेच्छा द्यायला आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. धन्यवाद.